सरळ व्याज काढताना कालावधी जर महिन्यांमध्ये दिला असेल तर सरळ व्याज कसं काढायचं ते आपण पाहू. ऋतुजाने प्रणवला दशादशा 8 दराने 2500 रुपये 6 महिन्यांसाठी सरळ व्याजाने दिले, तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्यांचे किती व्याज देईल? आता कालावधी जर वर्षामध्ये दिलं तर आपल्याला पटकन उत्तर काढता येतं, पण कालावधी महिन्यांमध्ये दिला आहे. मग अशा वेळी काय करायचं, या 100ला 12 ने गुणायचं. आता आपण या सूत्रामध्ये किमती टाकूया. मुद्दल किती आहे 2500 रुपये, दर किती आहे 8% आणि कालावधी आहे 6 महिने. कालावधी महिन्यांमध्ये दिला आहे म्हणून या 100ला 12 ने गुणायचं. आता याला सरळ रूप देऊ. 4 त्रिक 12, 4 दुने 8, 3 एक 3, 3 दुने 6, 25 दुने 50, 50 दुने 100. तर सरळ व्याज किती आलं 100 रुपये. म्हणजे प्रणव ऋतुजाला 6 महिन्यांचे किती व्याज देईल तर 100 रुपये.